बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे सर लिखित रातवा, प्रकरण 23. नवरात्राचा उत्सव कणाकणात भरलेला दिसायचा. तसा उत्साह रानामाळात, शेताभातात, देवळा रावळात ओसंडत असायचा. भाताच्या सुगीनं खळी दळी घमघमत असायची. डोंगरावरच्या देवांच्या चाललेल्या ढोलांच्या आवाजातल्या धुपारत्या आसमंताला भारून टाकायच्या. ढोला खैताळांच्या गजरात देवांच्या पालख्या प्रदक्षिणा घालताना दिसायच्या. ह्या गावात त्या डोंगरावर असं सगळ्या मुलूकभर नवरात्र दुमदुमत असायचं. ढोलाच्या निनादानं रानामाळातल्या कारळ्याची हुलदुली फुलं डुलत राहायची. त्याच फुलांच्या माळा देवापुढच्या धान्याच्या कुंभावर झुलत असायच्या. मंद समयीच्या प्रकाशानं देवांचे गाभारे धूपदीपमय व्हायचे. नवरात्रकऱ्यांची मनं उपवासानं कशी झुळझुळीत असायची. हिरवे रानमाळ, बांधा बांधावर फुललेली काळ्याची हळदुली फुलं आणि दुपारतीच्या ढोलांचे आवाज यांनी नवरात्राचं दिवस कसे खुलवून दिसत. कणाकणात मांगल्य भरलेलं असायचं. हळव्या पावित्र्यानं नवा दिवस उगवायचा, नव्या रात्रीचा जागर घडायचा. श्रावणात जसा केतकीचा गंध त्या अवघ्या श्रावण महिन्याला असायचा, तसा दसऱ्याच्या या महिन्याला बांधा बांधावर रानामाळातून फुललेल्या कारळ्याच्या कडवट पण हवासा वाटणारा गंध चिकटलेला असायचा. काळ्याचा हळदुला रंग लेवून हा महिना नटाय थटायचा. मला तर रानभर फुललेल्या या हळदुल्या रंगाचं आणि त्यांच्या कडवट वासाचं विलक्षण आकर्षण. नवरात्रात बसल्या ध्यानमग्न देवांनाही याच फुलांचा लोभ. आम्हाला वाटायचं या फुलांसाठीच जणू देव हट्ट धरून बसताहेत. माणसं म्हणायची देव बसले. देवही असे हटून बसतात. कशासाठी? तर एवढ्याशा फुलासाठी, काळ्याच्या माळेसाठी, अशी आमची आपली बाळमनाची समजूत. असे या फुलांसाठी बसलेले देव आम्हाला फार फार आवडायचे. या आवडणाऱ्या देवासाठी मग किती यातायात करावी. या पायांना दम नसायचा, कशाची पर्वा नसायची. शाळेबिळेचं भान राहायचं नाही. छमछम छडीचं या हाताना भय नसायचं. हाताना वेड असायचं ते त्या काळ्याच्या फुलांचं, बिटुकल्या धिटुकल्या फुलांचं. ही इवलीशी पंचपाळ्यांची फुलं मोठी नटुरी वाटायची. या छोटुकल्या फुलांचं मोठं झगरं नसे की झुबके नसत. सुटी सुटी पण एक मेळ असावी अशी दिसतात. हिरव्या कोंदणात हळदुल्या पंचपाकळ्या आणि त्यात बारीकशा केशरांचे छोटुले गोल झुबके, किती छान वाटायचं. लांबून हा हळदुला पट्टा श्री गणेशाच्या मेखलेसारखा वाटायचा. डोंगर कपारीच्या उतार माळावर यांचं फुललेलं बन पाहत राहावं. मनालाही तशाच हळदुल्या पाकळ्या फुटायच्या. हिरव्या पिवळ्या रंगांची ती दिमाखदार दुनिया माझ्या बालमनाला न भुलवती तरच नवल. नवरात्राचे दिवस केव्हा एकदा येतायत असं वाटायचं. मन अधीर बनायचं. आम्हा मुलांना एक एक महिना म्हणजे अमुक एका फुलाचा, अमुक फळांचा, तर अमुक महिना म्हणजे अमुक तमुक मनपसंतीचा. आमच्या मनांचा चाळा असाच जीवाभावाचा. आमचं सर्वस्व तिथं गुंतलेलं असायचं. सर्व महिने म्हणजे एक फळाफुलांची माळच बनवून टाकलेली असायची. अमुक महिना बैलोबांचा, तमुक महिना नागोबाचा, तो महिना गणोबाचा, तर हा महिना देवोबाचा. एक महादेवाचा तर दुसरा कन्हैयाचा. दिवाळी तर चक्क नरकासुराच्या नावाची. एक महिना तर मायबाप लेकरांचा, गणेश, गौरी आणि संक्रोबा यांचा. अक्षय तृतीया तर आपणा सर्वांच्या आजोबा पंजोबांची. महिन्यांच्या पोटात लपलेले सणही वाटून घेतलेले. पुरीनं हादगा गौरी बहालच करून टाकलेले. भावा बहिणींनी रक्षाबंधन, भाऊबीज काबीज करून टाकलेली. स्त्रियांनी तर वटसावित्रीला दोऱ्यांच्या फेऱ्यात अडकून टाकलेली. वीर बहादराने शिलंगणाचं सोनं लुटायचं. तरुण तरुणींच्या गाठी वैशाखाला बांधलेल्या. 7 पावलं टाकायचा अवकाश की अख्खा स्वर्गदान. अनामा मुलांसाठी काय तर शिमगा.
देवादिकांच्या आणि थोरा मोठ्यांच्या राज्यात भाबड्या मुलांसाठी काय न्याय आहे पहा. आमच्या हातावर चक्क शिमगा, तोही करकरीत उन्हाळ्यात. असं असलं तरी आमचा लळा फुलांशी अधिक. फुला मुलांचे गोड नातंच जमलेलं. मला तर 3 फुलांचे विलक्षण वेड. नाजूक नजाकतीचं गुलमुसाचं चिनू पटानं फूल, ऐन उन्हाळ्यातही बहरून येणारं चाफ्याचं, आणि नवरात्रात फुली फुलून आलेलं नटमोगरं, हळदुलं करळ्याचं फूल. इतर वेळी घुरमळणारा मी, पण नवरात्र आलं की टुनटुन ससाच जणू. आईचं नवरात्र असायचं. कडक उपवास करणारी आई. तिची टापटिपी पाहून घ्यावी. शेणानं सारवलेल्या घराचं खमंगपण मनात भरणारं. तिचं उपास तापास असेच स्वकष्टार्जित अन्नधान्यावर चालत. ती म्हणायची, हाताच्या कष्टानं पिकवलेल्याला रुची असते. ऋषी पंचमीच्या उपवासासाठी स्वतः रान हातानं खंदायची. हवं ते पेरायची. जे पिकलं ते ऋषी पंचमीपर्यंत सांभाळून ठेवायची. स्वतःपुरतं घेऊन साऱ्या गावाला उपवासा दिवशी वाटायची. 5-4 बैलांची दावण धरत चावरी नांगर चालायचे. पण बैलांच्या कष्टाचं ऋषी पंचमीला नाही चालत. नवरात्रासाठी तसंच मृगाची रिमझिम सुरू झाली की घरचं परडं स्वतः साफसूफ करी. स्वतः कुदळीनं उकरी, ढुंब उडी, त्यात मळ्यातून जतन करून ठेवलेले रताळीचे वेल आणून लावी. रताळीचे वेल उन्हाळभर या वर्षापासून त्या वर्षापर्यंत टिकवून जोपा करून सांभाळावे लागत. ते वेल लावी, परड्याच्या कडसरला बी टोवी. कारळे पेरी, भोपळी, दोडकी, कारली, वाळकी यांची गंतीच नसायची. नवरात्रापर्यंत रताळं तयार होत. चिबूड पिकून उकले, वाळके पिवळी धमक होत. कारळ्याचे ताटवे फुलून जात. ऐन नवरात्रात मिळालेल्या कष्टाच्या फळानं आईचं मन हरकून जाई. शेताच्या बांधावर चोहो अंगाने फुललेले कारळे पाहून आईचं कष्ट कसं फुलून आल्यासारखं मला वाटे. कष्ट इमानाला जागतं ते असं. अनेक घरच्या नवरात्र करणींना आई उपवासाला खायला रताळं देई. चिबूड पोचवी, वाळकाच्या गर्दार फाकी पाठवी. कुणाला गोडसं ताक, कुणाला घट्ट दही, त्यात तिला आनंद मिळे. कष्टाचं सार्थक वाटे. रानच्या पाखराची भूक जाणणारी आई नवरात्रात तिचा चेहरा समाधानानं उजळून निघे. आईच्या चेहऱ्यावरचं मंदपणे विलसणारं समाधान मला फार आवडे. नवरात्रात आई वेगळी वाटी. मी नवरात्रात तिचं सारं सारं ऐके. ती सांगेल ते मन लावून करी. तिच्यासाठी काही करण्यात खूप उत्साह वाटे. घरही कसं मंद, शांत, हळुवार बनलेलं असायचं. आईच्या माळेसाठी काळ्याची फुलं आणणं माझं आवडीचं काम. भल्या सकाळी उठायचा, दहीवरल्या गवतातून जायचा. शेतातल्या बांधांना फुललेली पिवळं फुलं जणू साद घालायची. साऱ्या शेतानं ल्यालेला हा पिवळा साज. शेत पिवळ्या मखरात बसल्यासारखं वाटे. फुलं तोडताना फुलावरचे दवांचे थेंब पाऱ्यागत हळूच हातावर घरगळायचे. हातावरून घरगळणारा तो स्पर्श पार काळजाच्या गाभ्यापर्यंत जाऊन पोहोचे. वाऱ्याची झुळूक आली की या पिवळ्या ताटव्याचं घोसंदार डुलणं पाहत राहावं. मी कुडत्याचा वठा पुरेपूर भरला की दहीवरल्या अंगानं आईच्या ओढीनं निघे. आई वाटच पाहत राहायची. ती रसरशीत फुलांची रास पाहून आईचे काळे भोर डोळे कृतज्ञतेने भरून गेलेले दिसत. ती फुलं ज्याला त्याला वाटून टाकी. बामणाच्या घरात, कुंभाराच्या आवाड्यात, सुतार नेटावर नुकतेच न्यालेल्या केसांची आई दोऱ्यात हळुवारपणे एक एक फूल ओवीत राही. जणू आपलं काळीजच माळेत ओवत असल्यागत. अलगदच भरल्या हातानं माळ ऊन झाली की आई मला ऊन ऊन भात वाढी. त्यावर गोडं घट्ट दही घाली. ऊन ऊन भात खाताना आई देवापुढं माळ बांधत असताना पाहत राही. ते गुलाल माखले देव, तरारून आलेले पिवळे धमक कुंभातले तुरे, ती पिवळी माळ, आईचं हळुवारपण, हे सारं चित्र देव्हाऱ्यात मंद शांत तेवणाऱ्या समयीच्या प्रकाशात दृष्ट लागेल असं दिसायचं. वाटायचं माझ्या कोवळ्या नजरेची दृष्ट तर लागणार नाही ना. शेजारची मंजा म्हातारी म्हणायची,
ह्या माऊलीचं माऊलपण तरी किती म्हणून सांगावं. सार सार ढाळ. खरंच होतं मंज्या म्हातारीचं. आई दुपारतीसनं परतायची. कपाळभर भंडारा लावलेला असायचा. फराळ करायला बसली की तिचा घास अडायचा. मला बोलायची. काय काय माझ्या कुडत्याच्या वाट्यात घालायची. वट्यात इतकं भरायची की वटा फाटतो की काय असं वाटायचं. म्हणायची, ही रताळ बायनं म्हातारीला दे, तिला परडं नाही, काय खाईल उपासाला. ही चिबूड रामादाजीच्या सुनला दे, सासूर वाशीन बिचारी, कोण देतंय तिला. नवरात्राचा उपास आणि त्यात रात द्या काम. तू एकटीच खा म्हणावं, कुणाला देऊ नकस, बेसनी त्रास आहेत सारे. ह्या वाळकाच्या पाकी कोंडाकाला दे. नवऱ्यानं पार वाट लावली शेता भाताची, उपासा पारीस उपासा, कुणाच्या तोंडाकडं बघील. गण गोते तसलं. आणि ह्या 2 फाकी त्या तांबुळ्याच्या म्हाताराला दे. आता निगडी खाली बसला असेल बघ उन्हाला. मी वट्टा आवरीत अवघडून चालू लागायचा. तेवढ्यात आईला काहीतरी आठवायचं. ती हाक मारून म्हणायची, येता येता कळकीजवळ उभा राहून मांगाच्या इटा बाळाला हाक मारून सांग, म्हणावं तुला आईनं बोलावलंय, थोडं ताक द्यायला येईल तिला. येताना लोटकान म्हणावं, जा बयाजवार दे ज्याचं त्याला. मी मग बयाजवार जसं जसं सांगितलं तसं तसं दिल्याचं सांगितल्यावर आई फराळ करायला बसायची. शिजलेलं रताळं, चिबुडाची एक फाक, वाळकाचा थोडा तुकडा मला दे. मग निवांतपणानं ताकात शिजली रताळं कुस्करी. देवापुढं आरती तेवत असायची. काळ्यांच्या फुलांची लांबच्या लांब माळ कुंभावर रुळत असायची. त्या माळकडं बघत बघत आईचा फराळ चाललेला असायचा. माझी ही नजर त्या कुंभावरून रुळणाऱ्या माळेवर असायची एकटक. आणि याचवेळी आमच्या मनाला दसराजवळ आल्याची हुरहुर लागे. दसऱ्याच्या नाटकाच्या तालमी रंगात यायच्या. दसरा काही आता लांब नसायचा. दसरा म्हटलं की नाटक हे आमच्या गावचं ठरलेलं असे. एवढ्या पंचकृषीत दसऱ्याला नाटक आमच्याच गावात होई. नदीच्या पलीकडं असलेल्या बिळाशी गावातही तिथली मंडळी अधूनमधून नाटकं करीत. पण ते नित्यनेमाचं नव्हतं. चाफ्याचं फूल चुकल, पण आमच्या गावच्या नाटकाचा बोर्ड साताळीच्या जत्रेला नेल्याचं चुकायचं नाही. खरं तर नागपंचमी झाली की नाटकाचे वेध लागायचे. कुणाला तरी कोल्हापूरला पाठवून 5-25 नाटकं आणायची. ती जाणत्या माणसांनी वाचायची. आपल्या ग्रामीण भागाला मानवेल अशा नाटकाची निवड करायची. पहिला काळ होता तेव्हा स्त्रीपात्राचं काम आमच्यापैकी नाकदार असणाऱ्याला करावं लागायचं. नंतरच्या काळात कोल्हापूरच्या मेळ्यातल्या नट्या खेड्यात कामं करायला येऊ लागल्या. त्यांना ठरवायला जाणं चांगल्या हिकमती माणसाचं काम असायचं. आमच्या वेळी आम्हाला नाटकांचं वेळ होतंच. नाटकाच्या वेळी उत्कृष्ट काम करणाऱ्यावर खुश होऊन प्रेक्षक बक्षीस देत. त्यातूनही खर्चाची तोंड मिळवणी व्हायची. तुकाराम गुरुवासारखा हौशी माणूस बत्त्याच्या तेल पाण्याचं बघी. नाटकाच्या पहिल्या तालमीचा नारळ फुटायचा आणि नाटक बसविलं याची वार्ता गावभर पसरायची. माणसानं त्या काळात तेवढाच विरंगुळा. पोरं टोरं कानोकान बातमी पोचवायची. पात्रांची निवड ज्याच्या त्याच्या दिसण्यावर बोलण्यावरून अंगापिंडावरून व्हायची. विनोदी पात्र ठरलेली असायची. त्यात मी असायचा. भटाचा बापू मास्तर अगर गणपा वकील. आम्ही तिघंही शेलाट्या अंगाचे. बापू मास्तर कांडीसारखा उंच, गणपा वकील तर बळी कोका आणि मी म्हणजे पायाच्या नुसत्या तुरकाट्या. बापू मास्तरचं आणि गणपा वकिलाचं नुसतं नाव काढलं तरी माणसं उगाचच हसायची. अशी एक एक तऱ्हा. चालत्या नाटकात आमच्या विनोदानं समोरचं पात्र हास हसायचं आणि आपला डायलॉगच विसरायचं. स्त्री पात्रासाठी मलाच टिळा लावलेला. मी साडी नेसलो, कमरपट्टा घातला, नथ अडकवली की स्टेजवरूनच पळवून न्यावा असा दिसायचा म्हणे. जाड प्रौढ स्त्रीपात्रासाठी सखाराम मास्तर नाहीतर यशवंत कांबळे मास्तरांना मिशा काढाव्या लागायच्या. मिशा काढायच्या म्हणजे केवढं धर्मसंकट. घरात भांडणं व्हायची. गाणाऱ्या पात्रासाठी गाता गळा असलेले फाळके मास्तर नाहीतर तुकाराम मास्तर.
किंवा अशोक पाटील यांच्या गळ्याला हात घालावा लागायचा. मिश्किल TR पाटील, खट्याळ मुरलीधर मास्तर, लंगडे यशवंत धोंडी, धडधाकट सखाराम पाटील यांच्याशिवाय नाटक कसं चालेल? नाटकाचं प्रॉम्प्टिंग महत्त्वाचं. तो जेवढा तरबेज तेवढं नाटक सरळ चालायचं, नाहीतर गचके घेत राहायचं. संपत तांबे किंवा दादू कांबळे गुरुजी यांच्या हातात पुस्तक दिलं की नाटक कसं झोकात चालायचं. त्यांच्या हातात शिट्टी असायची. पुस्तकातला प्रवेश संपला की शिट्टी वाजवायची. पडदा गुंडाळी उलगडत सरकत खाली यायचा. पडदावालं तरतरीत असावे लागत, नाहीतर तोंड वासून नाटक बघित राहिलं किंवा प्रेक्षकातली माणसं न्याहाळीत बसली की नाटकाचा बेंडबाजाच वाजायचा. पडदा वेळेवर पडला नाही की स्टेजवरच्या पात्रांची गंमत बघावी. पडदं बांधण्यात ही खुबी असते, नाहीतर रुळावरनं पडद्याची दोरी इकडं तिकडं झाली की नाटकाची गाडी रुळावरनं खाली. 2-3 पोरं आधीपासून तयार करून त्यांची रंगीत तालीम घ्यावी लागे. ज्याच्या हातात पडद्याची दोरी तोच नाटकात ते उद्धारी, नाहीतर मेंगळं किंवा पेंगळं पोर असेल तर नाटक झोपलंच म्हणून समजावं. नाटकात गाणी असायचीच. भटांचं बापू मास्तर पेटी वाजवायचे. सुराची पेटी वाजवायला नदीच्या पलीकडून फिप्पिऱ्यासनं पेटी मास्तर आणावा लागे. तो आंधळा होता. चिखला पाण्यातून नदीच्या पुरातून त्याला धरून आणावं लागे. दर आठवड्याला हे आंधळं गाणं निस्तरावं लागे. त्याला नाटक बसून संपेपर्यंत 4 पायल्या भात घालायचं ठरलं होतं. तो आंधळा होता, पण त्याची सूरपेटीवरली विजेसारखी नाचणारी बोटं बघत राहावी. मिशा बनवणारा, त्या नीट नाकात आकडा अडकवून बसवणारा आणि नाटकभर पात्रांच्या मिशावर नजर ठेवून असणारा माणूस ठरलेला असायचा. पात्र बोलता बोलता मिशी घळायची आणि साराच गोंधळ उडायचा. पात्रांना धोतरं कुणी नेसवायची, फेट्टे कुणी बांधायचे याचीही तजवीज आधीपासूनच केली जाई. यात शिरपा रेडेकराचा हात कुणी नाही धरणार. मिशाही उजराव्यात त्यानं स्वतःला गाल्या राखल्या होत्या. त्याला सुंदर दिसत. चिकटवून दाढी मिशा लाव्यावर तर त्यानंच अगदी आखीव रेखीव, आकडेबाज. चामडी जाईल पण खळीनं लावल्या मिशा दगा नाही देणार. नाटक संपल्यावर मिशा काढताना ठो बाजाच. आम्हा पात्रांना संवाद पाठ करताना नाकी 9 यायचे. कोंडल्या खोलीत मोठ्यांदा संवाद पाठ करताना लोकांचे अनेक गैरसमज व्हायचे. अनेक गमतीच्या गोष्टी घडत. खोलीत कोण भांडतंय म्हणून आजूबाजूची माणसं जमायची. नाटक बसायला लागल्याची जाहिरात आपोआपच होई. आम्हा पात्रांना संवाद पाठ करणं एवढंच काम नव्हतं, तर श्रीकृष्णानं करंगळीनं पर्वत उचलला तसं अनेक गोष्टींची भारुडं उचलावी लागायची. ज्याला त्याला लागणारा पोशाख ज्याचा त्यानंच शोधायचा. कुणी शेतकऱ्याचं पात्र करणारा असला की त्याचा डोळा शेतकऱ्यांच्या कपड्यावर असायचा. कुणा हरिपाटलांची बंडी, कुण्या कुशा आवजीचा कोशा पटका, कुण्या किसनाताचं धोतार. कुणाचं काय आणि कुणाचं काय न्याहाळण्यात, हेरून ठेवण्यात दिवस जायचे. कोटाबुटाची फार पंचाईत. कुणी मुंबईवाला गावकरी आला असेल तर त्याचा सुगावा काढायचा. त्याला लाडीगोडी लावायची. तो नाटकापर्यंत राहावा म्हणून त्याला फारच आपुलकी असल्यागत बोलायचं. आता इतक्या दिवसाने आलायसा तर राहावा चांगलं दसऱ्यापर्यंत. साऱ्यांची गाठभेट होईल, बोलू चालू. एकदा गेलास की पुन्हा लवकर कुठनं येणं होतंय. द्या तार ठोकून आणि म्हणावं अशानं असा आजारी आहे म्हणून. मुंबईवाला घोळात येतो. त्याच्या सुटाबुटावर नाटक चालतं. आम्हा स्त्री पात्रांचं मात्र अवघड काम. कुणाच्या साडीवर डोळा ठेवावा तर आपलं चव्हाट्यावर वस्त्रहरण व्हायचं. भारी नाजूक बाब. कुणाला निरखून बघावं तर पंचाईत. कुणाच्या घरात शिरून सलगीनं विचारावं तर भलताच बोभाटा होई. पण आमच्या धाव्याला गौरी गणपती धावून यायच्या. गौरीचं नाव न निघायची तेव्हा नवाळ्यातील पुरींचा थाट काय विचारावा. साऱ्या सजून धजून वाजत गाजत चाललेल्या असायच्या. यावेळी मात्र अडवून न्याहाळण्याची गरज नसायची. अगदी साढोळपणे न्हावणं बघायला कुणाची आडकाठी नसायची. मग थोड्या हळव्या मनानं साजूक नजरेनं पुरींना पारखायचं. कुणाचा भरजरी शालू मनात भरायचा.
कुणाची चंदेरी साडी मनात लखलखून जायची, ठेवणीतली सारी पातळ अशी नजरेस पडायची. मग कुणाला कसं साजरं दिसतंय हेही बघून घ्यायचं. नजर थोडी चाळवायची, शालूसह माणुसी मनात हुरहुर लावायचं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.